वामन दादा आगे बढ़ो, विनाताई आगे बढ़ो। मला अजून पुढील 2 सभा करायच्या आहेत म्हणून मी पहिल्यांदा बोलतोय. आता मी गेल्यावर तुम्ही उठून जाऊ नका. आपल्या गरुड मॅडमची तोफ आहे, सुरेखांची तोफ आहे, आमचे अंकल कृपाशंकरशी हे सर्व वक्ते बोलणार आहेत. तर आज प्रभाग क्रमांक 8च्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे मित्र संजयजी जाधव, जे इच्छुक उमेदवार होते या विभागातले ते सूर्यकांत दुले, दुसऱ्या इच्छुक उमेदवार होत्या त्या आमच्या गरुड मॅडम, तुषार बेंबालकर, संजय डमडरे, राहुल गुप्ता, सिंह साहब और दुबे अंकल, सर्वेश, सोनियाताई डमडरे, अनिलजी भगत, उषा म्हात्रे, आमच्या सिंग आंटी, समोर बसलेल्या आमच्या सावंत काकू, बडाले काकू, सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, मोहन परब मित्र कुठे तुझा, आणि या ठिकाणचे सर्व ज्येष्ठ नागरिक, सर्व युवा वर्ग. 2010 साली याच प्रभागातनं मी निवडणूक लढवली होती आणि तेव्हा आपण सर्वांनी मोठ्या मताधिक्याने मला या विभागातनं निवडून दिलेला होता. आणि त्याच्यानंतर या वार्डाचे 5 प्रभाग झाले आणि 5 प्रभाग झाल्यानंतर हा प्रभाग रिझर्वेशन झाला आणि त्या ठिकाणी सोनियाताईंना आपण निवडून दिलं आणि बाजूचा हा प्रभाग होता त्या ठिकाणी आपल्या एक उमेदवाराचा फॉर्म बाद झाला आणि बिनविरोध गरुडताई ही निवडणूक त्यावेळेस झालेली आहे. म्हणून तुम्हाला 15 वर्ष म्हणजे 10 वर्ष या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावायला भेटलेला नाही आणि त्याची संधी आज तुम्हाला पुन्हा आलेली आहे. ज्यावेळेस मला निवडून दिलेलं तेव्हा तुम्ही मतदान केलेलं होतं आणि आता पुन्हा 2025ला 2 डिसेंबरला आपण या प्रभागातनं आपला हक्काचा नगरसेवक निवडून देणार आहात. त्यावेळेस अचानक निवडून आलेली नगरसेविका होती आणि त्यांना टाइम भेटेल तेव्हाच बाजूच्या प्रभागात यायचे जायचे. फक्त मी नगराध्यक्षांना जो काही निधी द्यायचा त्याच्यावर कामं व्हायची. सोनिया डमडरे या ठिकाणी नगरसेविका होती, तिच्या प्रभागातले सर्व रस्ते काँक्रिटीकरण केले, स्ट्रीट लाईट केल्या, चांगली कामं या प्रभागामध्ये करण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून केलेलं आहे. पण आता पॅनल सिस्टीम आहे आणि या पॅनल सिस्टीम मध्ये आपला गणपती मंदिरापासून मोहन व्हॅलीपासून हा आता नवीन प्रभाग झालेला आहे. जेव्हा जेव्हा मी तुमच्याबरोबर फिरत नाही पण माझा पूर्ण सर्वे वार्डावर असतो. मोहन व्हॅली सारख्या कॉम्प्लेक्समध्ये पाण्याची समस्या आहे, त्या ठिकाणी टायमावर कचरा उचलला जात नाही. हेंद्रेपाड्याच्या विभागामध्ये जे आशीर्वाद हॉस्पिटल आहे त्याच्या मागच्या साईडला घाणीचं साम्राज्य आहे. अंजनेनगर सारखा नेहमी पाण्याने डुबणारा भाग आहे, तर याच्यावर कायमस्वरूपी उपाययोजना आपल्याला करायची आहे. तसंच या प्रभागामध्ये या आपल्या शहराचे विधानसभा सदस्य आहेत, त्यांनी कुठच्याही प्रकारची शहानिशा न करता जाधव साहेब या ठिकाणी आहेत आणि रेड आणि ब्लू रेषा टाकण्याचं काम त्यांनी केलं. जर जलसंधारण विभागाने ब्लू आणि रेड रेषा ही 2005ला नैसर्गिक पूर आलेला होता तेव्हा ते तयार केलेली होती, पण या ठिकाणी 2 त्यांचे भोके होते
त्यांनी त्यांचे काम भरून ती रेड आणि ब्लू रेषामध्ये नगरपालिका प्लॅन पास करते अशी लक्षवेधी केली आणि ते लक्षवेधीला उत्तर देताना महाराष्ट्र शासनाने ती रेड आणि ब्लू रेषेची कुठच्या प्रकारची हेरिंग न घेता तो जसाच्या तसा नकाशा या बदलावर शहरावर लादला गेलेला आहे. आज बिल्डर असोसिएशन असेल किंवा मी असेल किंवा आगरी समाजाचे नेते शरदजी म्हात्रे असतील, ते रेड आणि ब्लू रेषा जे पारंपरिक पूर येतो तो तिथपर्यंत ठेवा, ते हलवण्याचं काम आमचं जोरदार चालू आहे आणि त्याला नक्कीच 100% यश मिळणार आहे. आणि यश मिळाल्यानंतर या आपल्या रिडेव्हलपमेंटच्या बिल्डिंग आहे त्या 100% 6 महिन्याच्या नंतर या पूर्ण बिल्डिंग रिडेव्हलपमेंट होऊ शकतील. कारण की माझे सर्व बांधव त्या ठिकाणी शॉपिंग आहे. रेड आणि ब्लू रेषा रिडेव्हलपमेंटला घ्यायचे असेल तर त्या शॉपिंग मुलं वरचे जे सदनिका धारक आहेत त्यांना ती रिडेव्हलपमेंटला बिल्डिंग देता येत नाही. पण तुम्हाला मी या व्यासपीठावर शब्द देतो की 6 महिन्याच्या आत डीसी रूलमध्ये एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडनं प्रोव्हिजन करून आपल्या या विभागातली रेड आणि ब्लू रेषा उठवण्याचं काम आम्ही विना म्हात्रे याच्या रूपाने एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडनं करून घेऊ असं आश्वासित आजच्या दिवशी करतो. आणि नक्कीच आम्ही 24/7 या रमेशवाडी विभागामध्ये काम करतो. सूर्यकांतजी धुले सुद्धा काम करताना आम्ही बघत होतो. बिचाऱ्याची इच्छा होती की नगरसेवक व्हावं, पण आमच्यासोबत निवडून आला असता किंवा नसता, पण त्याला आमचे विचार नेहमी पटायचे का आम्ही लहानपणापासून एकत्र होतो. गरुड मॅडम तर मी सांगायचो, अरे बाबा तू जास्त काही मेहनत करू नको, त्या ठिकाणी तुषारच उमेदवार होणार आहे. आणि आज सूर्यकांतच्या रूपाने तुषारलाच ती उमेदवारी त्यांच्या गरुड मॅडम आणि सूर्यकांतच्या आशीर्वादाने भेटलेली आहे. पण सूर्यकांत आणि आमच्या गरुड मॅडमनी जो त्याग सोनियाताई आणि डमडरेताईसाठी केलेला हा कधीही वाया वामन मात्र जाऊन देणार नाही. हा शब्द आज तुमच्या सर्वांच्या समोर या दोघांना मी देतो. मी सूर्यकांतला सांगितलं तुला इकडनं ना तिकडनं, गरुड मॅडमला सांगितलं तुम्ही जर अगोदर आल्या असं तुम्हीच या विभागाच्या उमेदवार असत्या. आमच्या सोनियाताईला आम्ही काहीतरी केलं असतं, पण सोनीच्या ताईच्या नशिबात पण नगरसेविका होण्याचं भाग्य होतं आणि ते मला वाटतं गरुडबाईंच्या माध्यमातून होतं. म्हणून मी गरुडबाईंना सांगितलं तुम्हाला जर उमेदवारी पाहिजे असतं तर मी देतो. पण त्यांनी मोठं मन करून सांगितलं की आता टाइम कमी आहे, आपण नेहमीच पुढच्या वेळेस विचार करू, पण तुम्हाला पुढच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये पण गरुड मॅडम या विभागाच्या नगरसेविका झालेल्या तुम्हाला दिसतील. आणि सूर्यकांत जोले तर काय चमत्कारून कधी पण होती. ही चॉकलेटचा कारखाना नाहीये शिवसेनेमध्ये. दादासाहेब बरोबर आहे ना. जो शब्द आम्ही शिवसैनिक देतो तो प्रामाणिकपणे निभावण्याचं काम आम्ही या महाराष्ट्र राज्याचे मुख्य नेते आमच्या पक्षाचे शिंदे साहेब यांच्या माध्यमातून करत असतो. किती अफवा येतील, काही येतील, अफवांवर तुम्ही कोणी विश्वास ठेवायचा नाही. भरपूर बोलतापा करतील, कारण हा चर्च रोड ते रितुवड पर्यंत पूर्ण या विभागाचा कायापलट करण्याचं काम तुषार असेल. माझा तर काही संबंध नव्हता. 24/7 तुषार आपल्या रमेशवाडी विभागामध्ये काम करायचं मी नगरसेवक असताना, आणि त्याच्याच नेतृत्वाखाली हे 6च्या 6 वार्ड विकसित झालेले आहेत. बऱ्याचशा गोष्टी आमच्यावर लादल्या गेल्या की या नगरपरिषदेमध्ये टीडीआर घोटाळा झाला. म्हणून मुद्दाम बोलतो की समोरचे उमेदवार टीडीआर घोटाळ्याचे काहीतरी पत्रक वाटतात असं मला समजलं. पण त्यांना सांगायचं तुमच्या आमदारांना आणि तुम्ही दोघं उमेदवार या ठिकाणी या, आणि तुषार आणि मी येतो. यो टीडीआर घोटाळा कशामुळे झाला हे सर्व या बदलापूरच्या जनतेसमोर मी ओपन करतो. आणि जेव्हा आमच्या आमदारकीचे उमेदवार आहे तेव्हा सांगितलं नाही नाही असं कुठचाही टीडीआर घोटाळा झाला नाही. आणि त्यावेळेस मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं की ते माझा गैरसमज होता आणि त्याच्यामध्ये कुठच्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही असं पत्र याच आमदारांनी मुख्यमंत्र्यांना दिलं. त्याची एंडोर्समेंटची कॉपी सुद्धा आहे. तर म्हणून जे दोन जे उमेदवार आहेत
त्यांना माझं या व्यासपीठावरनं सांगणं आहे की अशा खोट्या नाट्य केसेस करून आम्हाला काही फरक पडणार नाही. आणि जर आता या निवडणुकीमध्ये अशा अफवा पसरून तुम्ही जर लोकांमध्ये गैरसमज पसरवणार असतील तर जेव्हा एक बोट दुसऱ्यावर करतो 4 बोट आमच्याकडे. तुम्हाला सुद्धा प्रत्येक जण काचेच्या घरात राहतो पण त्यांच्यावर टीका करायला आम्हाला लावू नका. मी लवकरच पत्रावर परिषद घेणार आहे. आणि ते सांगतात की नगरपालिकेत जा, नगरपालिका लुटा आणि जामिनावर सुटा. तर ही वृत्ती यांची आहे, खोट्या केसेस करायच्या आणि त्या ठिकाणी कोणाला तरी अडकवायचं. मग आता आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत आमच्या समोरच्या, त्या सुद्धा तुषार आरोपी आहेत ना. प्रशासकीय बिल्डिंग मध्ये टेंडर घोटाळा, तसंच बेएसयूपी मध्ये ऍडव्हान्स पैसे दिले, त्या घोटाळ्यामध्ये सुद्धा ते आरोपी आहेत. पण आम्ही कधी त्यांच्यावर टीका करणार नाही. हे जे केसेस करणारे यांचीच लोक आहेत. कोणाला तरी माहितीच्या अधिकारामध्ये सांगायचं आणि खोट्या केसेस दाखल करायला लावायच्या. म्हणून या बदलापूर शहराचे गलिच्छ राजकारण या लोकांनी चालू केलेले आहे. याला कुठेतरी आला घालण्यासाठी आपण यांची खोड 2 तारखेला मोडली पाहिजे. प्रभागामध्ये जायचं, लोकांना उलटसुलट बोलायचं, दादागिरी करायची. पण आज सर्वसामान्य तुम्ही लोक आहात, कधी दादागिरी तुम्ही खपवून घेणार नाही. तुमच्या पाठीमागे शिवसेना आहे. आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आहोत. कारण का शिवसेनेचा जन्म कसा झालेला तुम्हाला माहिती आहे. म्हणून दादागिरी ही आम्हाला शिकवायची नाही. आणि कोणाला करायची असेल त्यांनी आजमून सुद्धा आम्हाला बघा. आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही, पण आमच्या वाटेला आला तर त्याला आम्ही सोडत पण नाही. म्हणून तुम्ही चिंता करण्याची काही गरज नाही. घराघरामध्ये जाणार, तुम्ही याला का मदत करता, त्याला का मदत करता. अरे ही लोकशाही आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी घटनेमध्ये मतदानाचा अधिकार प्रत्येक नागरिकाला दिलेला आहे. आणि तो नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावून आपला चांगला लोकप्रतिनिधी निवडायचं काम करणार आहे. आणि त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही त्यांच्यावर बर्डन आणून मतदान करण्यासाठी लादणार असाल तर ही सामान्य बदलावची जनता कधी तुमचं ऐकणार नाही, असं मी आजच्या दिवशी त्यांना सांगू इच्छितो. बदलाव शहराचा विकासाचा आलेख हा शिवसेनेच्या माध्यमातून उंचावलेला आहे. रेल्वे स्टेशन ते नदीपर्यंतचे सर्व रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे हे शिवसेनेच्या माध्यमातून केलेले आहे. सर्व उद्यानं आम्ही ही शिवसेनेच्या माध्यमातून केलेली आहे. इकडच्या पाईपलाईन या शिवसेनेच्या 86 कोटीची स्कीम असताना केली. आणि आता पुन्हा 240 कोटी रुपयाचा निधी हा माननीय नगर विकास मंत्री या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिलेला आहे. खरं ते 22 तारखेला येणार होते, पण त्यांनी मला दुपारी पुन्हा फोन केला की आम्ही अजून 2-3 दिवसानंतर बदलावरचा दौरा करणार आहेत आणि त्याची तारीख लवकरच जाहीर करणार आहोत. नाहीतर ते 22 तारखेला या ठिकाणी जाहीर सभेमध्ये येऊन आपल्याला सांगणार होते की या बदलावर शहरामध्ये किती विकासाचा निधी दिला, या शहरातली प्रशासकीय बिल्डिंग कोणी बांधली. कारण 9 वर्ष भाजपाचा नगराध्यक्ष त्यावेळेस होता, त्यांना जे जमलं नाही ते काम वामन म्हात्रे 2.5 वर्ष नगराध्यक्षांना मी करून दाखवलं. 2011 साली मी 11 महिने नगराध्यक्ष होतो. त्यावेळेस बरेचसे रस्ते काँक्रिटीकरणाचे केले. जयश्रीताई भोईर नगराध्यक्ष होत्या, उषा म्हात्रे नगराध्यक्ष होत्या. यांच्या माध्यमातून ही विकासाची कामं झालेली आहेत. पुन्हा 2014 साली पुन्हा 2.5 वर्ष नगराध्यक्ष झालो, तेव्हा या बाहेरचा पूर्ण चेहरा मोहरा बदलण्याचं काम केलेलं आहे. म्हणून या रमेशवाडी प्रभागातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना, माझ्या माता भगिनींना, या ठिकाणी तुम्हाला सुरक्षितता पाहिजे असेल तर तुम्ही तुषारजी बेंबालकर
आमच्या सोनियाताई, बाजूच्या वार्डात उषा म्हात्रे आणि समदेश डमडरे, आणि त्याच्या बाजूच्या वार्डात रुपाली घोरपडे आणि रेश्मा राठोड, आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विना म्हात्रे यांना प्रचंड मतांनी विजयी करायचे. आणि विजयासाठी ही मतदानाची प्रक्रिया नवीन आहे, कारण आपण पहिल्यांदा मतदान करतो. 2 मशीन राहणार आहेत. एका मशीनवर नगराध्यक्षाची उमेदवारी असेल आणि दुसऱ्या मशीनवर आपल्या या विभागाचे नगरसेवक असतील. ज्या ठिकाणी धनुष्यबाण दिसेल त्या धनुष्यबाणासमोर बटन दाबून पहिल्या नगराध्यक्षाला मत द्यायचे. दुसऱ्या मशीनवर जे आपले नगरसेवक असतील त्यांना वरती एक आणि खाली एक दोन्ही धनुष्यबाणाचे बटन दाबून मोठ्या मताधिक्याने तुम्ही या प्रभागांना निवडून द्यायचंय. जे जे शब्द तुषार आणि गरोड मॅडम देतील, सूर्यकांत डोले आमचे शिवसेनेचे पदाधिकारी देतील, तो प्रत्येक शब्द हा वामन म्हात्रे पूर्ण करून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. मला पुढच्या सभेला जायचंय. अजून एक सभा मोठी आपण या ठिकाणी घेणार आहोत. पण या जे खोटे बोलतात आणि रेटून नेतात अशा लोकांना आपल्या या प्रभागातनं मुक्त करा, एवढंच आव्हान आजच्या दिवशी करतो. आणि या ठिकाणी